मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा, संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना, ज्या ठिकाणी नुकसान झालं तिथे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश। मुंबईमधील मुसळधार पावसाचा भूमिगत मेट्रोलाही फटका, वरळीमध्ये भूमिगत मेट्रो स्टेशनवर पाणी साचलं, पोलखोल दाखवायला मीडियाला सुद्धा बंदी। आदित्य ठाकरे यांना वरळीच्या भुयारी मेट्रो स्थानकात पाहणी करण्यापासून रोखलं, आणीबाणी लागली आहे का, आदित्य ठाकरे यांचा सवाल। मेट्रो स्थानकाच्या संरक्षक भिंतीचं काम अपूर्ण असल्यामुळे पाणी शिरलं, काम लवकरच पूर्ण करणार, वरळी मेट्रो स्थानकाच्या दयनीय स्थितीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। आचार्य अत्रे चौक स्थानकाच्या जवळील संरक्षक भिंत कोसळल्यानं भुयारी स्थानकात पाणी, मेट्रो प्रशासनाचं स्पष्टीकरण। मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटी ते भायखळा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं। पहिल्याच पावसानं मुंबई तुंबली, दादर, वांद्रे, सायन, भायखळा, अंधेरी आणि उपनगरात सर्वत्र पाणी साचलं, मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक कोलमडली। मुंबई आणि उपनगराला पावसाने झोडपलं, सायनमधील किंग सर्कल आणि दादरमधील हिंदमाता परिसरात पाणी साचलं, पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची तारांबळ। केईएम रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये तळमजल्यावर पावसाचं पाणी, रुग्णालयामध्ये पाणी शिरल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल। मुसळधार पावसामुळे ओव्हल मैदानामध्ये पावसाचं पाणी साचलं, ओव्हल मैदानावर पाणी साचल्याचा व्हिडिओ व्हायरल। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ, पावसामुळे बदलापूरमधील चौपाटी पाण्याखाली। बदलापूरमधील रेल्वेच्या भुयारी मार्गात कार टाकणं चालकाच्या अंगलट आलं, चालक कसाबसा बाहेर पडला, मात्र कार पूर्णपणे पाण्यामध्ये बुडाली। हवामान खात्याकडून ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट, तर सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी। साताऱ्याच्या कोरेगावमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, शेतातून शेतमाल बाहेर काढताना शेतकऱ्यांची कसरत, अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्यानं चिखलाचं साम्राज्य। साताऱ्याच्या माण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, कुळकजाईमधील रस्ता चिखलमय झाल्यामुळे तरुणांना दुचाकी थेट खांद्यावर घेतली। अतिवृष्टीमुळे बारामती तालुक्यातील अनेक गावांमधील शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान, सरकारने नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। अतिवृष्टीमुळे राज्यभरात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, अजित पवारांकडून तातडीनं पंचनामे करण्याचे राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। नेरा नदीमधून भीमा नदीमध्ये 30,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू, पंढरपूरमधील भीमा नदीवरील ब्रिटिशकालीन जुना पूल पाण्याखाली, तसंच भीमा पात्रामधील मंदिरं पाण्याखाली। सलगच्या पावसामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ, अरविंद पूल या ठिकाणी कृष्णा नदीची पाण्याची पातळी 16 फुटांवर। सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ, पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी 17 फुटांवर। कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर अजूनही कायम। ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदी प्रथमच गुजरातच्या दौऱ्यावर, गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींचा जोरदार स्वागत, अहमदाबादमध्ये मोदींचा जोरदार रोड शो। गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथील स्वस्तिक भवनाचं भूमिपूजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संकल्पनेतून नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची उभारणी। पाकिस्तानमध्ये फिरताना ज्योती मल्होत्राला AK-47 सह सुरक्षा कर्मचाऱ्यांचा पहारा, ज्योतीची सुरक्षा पाहून स्कॉटिश ब्लॉगरकडून आश्चर्य व्यक्त, लाहोरच्या अनारकली बाजारामध्ये फिरतानाचा ज्योतीचा व्हिडिओ समोर। देशभरामध्ये कोरोनाचे 1000हून अधिक रुग्ण, मागील 5 ते 6 दिवसात 752 नव्या रुग्णांची नोंद, केरळमध्ये सर्वाधिक 430 तर महाराष्ट्रात 209 कोरोना बाधित रुग्ण, आतापर्यंत 4 मृत्यू। IPLमध्ये आज पंजाब विरुद्ध मुंबई निर्णायक लढत, विजयी संघाला प्लेऑफच्या टॉप 2 मध्ये जाण्याची संधी, 29 मे पासून प्लेऑफचे सामने।